आग आग लागली आहे ना? ए खुळ्या कपराव. पांडू सहज बसांद्र बस. माही ना बसत हा हिला सुषमा हिला थांबताय सर. वहिनी वाचा काय ते. अण्णांनी या मृत्यूपत्रात त्यांच्या मृत्यूनंतर कुणाच्या नावे काय आहे ते लिहून ठेवले आणि ह्या मृत्यूपत्राचं वाचन सर्वांसमोर व्हावं असंही लिहिलेलं. अण्णांच्या इच्छेनुसार या मृत्यूपत्रात प्रॉपर्टीचे 6 वाटे झालेले. अण्णांनी आईंच्या नावावर 5 एकर नदीकाठची जमीन केलेली. कलमांच्या झाडावरही आईंचा अधिकार आहे. आणि हो, वाडवडिलांच्या दागिन्यांवरही आईंचाच अधिकार असेल. आईंच्या परवानगीशिवाय इतर कोणीही त्याला हात लावू शकणार नाही. मोठा मुलगा माधव, वरच्या आळीची 5 एकर जमीन माधव तुझ्या नावावर केली. सागाच्या झाडांची. दत्ता भाऊजी, तुमच्या नावावर 6 एकर मांगरावरची जमीन केली. काय? मांगरावरची जमीन? रीता. अभिराम, तुझ्या नावावर खालच्या आळीची 4 एकर जमीन केली. अण्णांची 20 एकर जमीन झाली, संपली. माझ्या वाट्यात काय? मी लेकच असे मग त्यांची. बघलंस आहे सगळ्यांका दिले. माका काय वाळीत टाकलास? या दोघा भावांनी उद्या माका घराबाहेर काढला. मी काय जाव? छाया, अण्णांनी तुझी सुद्धा काळजी घेतलीये. यात पुढे असं लिहिलंय की या घरावर सगळ्यांचा समान अधिकार असेल. त्या संबंधीचे कुठलेही व्यवहार करताना सगळ्यांची परवानगी घ्यावी लागेल. त्यामुळे तुला इथेच राहता येणार.